गोलंदाजीसाठी आलाय पहिल्या षटकामध्ये संदीप, सलामीला फुलाजी आणि त्याच्या जोडीला तुम्ही साईला पाहता. घेसर आणि त्यांना फाईट करतीये टीम अडिवली. या दोन टीम मध्ये दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅचला लगेच सुरुवात करूयात. पहिलाच बॉल ऑलंदी कार्पेट बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं एक धाव केली आहे. पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नसणाऱ्या एक जावेवरती समाधान एकनं इथे सुरुवात केली आहे. फुलाजीनं 4 षटकांची तुम्ही मॅच पाहता. संदीप भाने बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. पहिल्या षटकामध्ये 4 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं. फुलाजीनं 1 सुरुवात केली आहे. साई आता स्ट्राईक तुम्ही साईला पाहता. षटकातील पुढचा बॉल स्वतःच्या पॉल्ट्रमध्ये ऑफ स्टंपला ठेवला. बॉल पडल्यानंतर स्वतःच्या पॉल्ट्रमध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती 1. यानंतर हा डॉट बॉल तुम्ही पाहता. पॉवर प्लेचं पहिलं षटक लॉंग ऑन मन विकेट 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता. त्यानंतर 30 सर्कलमध्ये गल्ली पॉइंट पाहता. सिलेबी डॉफ लाईक फिल्डर पाहता. लेग स्लीप लाईक फिल्डर. फडका इथे व्यवस्थित बॅटवरती आला नाही आहे. बॅट्समॅनच्या हातामध्ये या बॉलवरती मिळती सिंगल. सिंगलला साईने केली सुरुवात. सिंगल जाऊन पोहोचला. स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहता. त्या 2 आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती. ही मॅच महत्वाची आहे. जर इथून जर मॅच जिंकली तर फायनल मध्ये 8 संघ म्हणजे ही मॅच जिंकली तर इथून मेगा फायनल मध्ये चमचमत्या ट्रॉफ्या बघता क्षणी या प्रेमात देखील तुम्ही पडाल. मोठ्या ट्रॉफ्या तुम्ही पाहता. या ट्रॉफीचा हकदार कोण होईल, यातून जिंकेल तर नक्कीच हकदार होऊ शकेल. 8 संघात एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा. चांगल्या ट्रॉफ्या तुम्ही पाहता. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब. वाईड बॉलचा इशारा. 100 रुपयाची धाव ऍट 1 स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 3 या कड्यावरती 3 धावा स्कोरबोर्ड वरती. 4 षटकांची मॅच. किती धावा लागतील. घेसर संघ देखील तेवढाच ताकदीचा. अडिवली देखील तेवढीच त्याची गोलंदाजी फलंदाजी चांगली आहे. बॅकफुटला जात असताना स्पर्श केला. बॉल चाला डीप कव्हर पॉइंटला दन 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 करत बॉडी लाईनला फाडून सीमा पार आलाय पूर्वार दाबदला. हा पहिला चौकार आणि पहिल्या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती तुम्ही 4 पुढे जात असताना पाहता. त्या स्कोरबोर्ड वरती 7 या आकड्यावरती फुलाजीच्या बॅटमधून एक चौकार आला. 7 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा येतील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये डिफेंड केल्या होत्या 11 धावा. गोलंदाज संदीपनं खिडकाली सोबत खेळत होती तेव्हा शेवट षटकामध्ये 11ची गरज होती. डिफेंड केल्या होत्या संदीपनं. तो संदीप तुम्ही पाहताय पहिल्या षटकामध्ये. मिड ऑनला फिल्डिंग चांगली झाली आहे. या बॉलवरती सिंगल. सिंगलनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही 8 पाहताय. षटकातील 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील खेळण्यासाठी सज्ज झालाय साही. मिड ऑनला फिल्डिंग थोडी खराब झाली. या बॉल उचलला असता नुसता अँगलला थ्रो आला असताना तर कदाचित तुम्हाला रनआउट विकेट पाहायला भेटली असती. जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय त्या फक्त 9 या आकड्यावरती विणगडांच्या स्वरूपात घेसर संघ. सेमीफायनलची तुम्ही मॅच पाहता. यातून जिंकणारा संघ फायनल मध्ये
दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय सुनील. दुसऱ्या षटकामध्ये आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. सुनीलचा वापर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इकॉनॉमिक्स खूप छान राहिलंय. संदीप बाणेचं धावा वगैरे खर्च केल्या फक्त आणि फक्त 9. विकेट विलाली नसते तरी गोलंदाजी खूप चांगली राहिली. एक चौकार आला. सुनीलचं एक षटक. दुसरा पहिलाच बॉल थांबल्या बॅकफुटला जाऊन बॅटचा फेस ओपन केला. बॉल चालला बॉडी लाईनच्या बाहेर. दस्तक में मस्तक साई बोईच्या बॅटमध्ये ठोकला हा षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही 6 पुढे जात असताना पाहता 15 या कड्यावरती. भव्य दिव्य स्वागत केलं सुनीलचं या षटकारानं. आल्या आल्या भव्य स्वागत. धावा धावपलकावरती तुम्ही 15 पाहता. साही बोईर टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रंट. त्यानं पहिल्याच बॉलवरती ठोकला हा षटकार. 1 सुरुवात केली होती खेळाला साहीनं. दुसऱ्या ओव्हरला जसा सुनील आला त्याच्यावरती आक्रमण झालं मेन विकेटच्या डोक्यावरनं. हा फ्लायटेड माहिती हीच षटकार तुम्ही पाहिला तो साही भुईरच्या बॅटमधनं. धावा 6 15 वरती स्कोर चालला. षटकातील पुढचा बॉल तांबले बॅकफुटला फक्त दिशा दिली आहे. गॅपमध्ये चाला एक्स्ट्रा कव्हरला गोलीच्या रफ्तारनं वेगानं आउटफील्ड फास्ट आहे. सीमा पार आलाय चौकार 4. आणि चौकाराच्या बरोबरीनं स्कोर आता वाढतो. तुम्ही पाहता 19 या कड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 9 होत्या. त्यानंतर हा षटकार आला. धावा झाल्या 15. त्यानंतर हा चौकार आला. धावा झाल्या 19. एक मिड विकेटला षटकार त्यानंतर चौकार. 10 का दम 10 धावा 2 बॉलमध्ये. चांगली बॅटिंग सुरू आहे. साहीला माहिती आहे धावा जास्त बनवायच्यात. आडिवली टीम देखील तेवढीच ताकदवर आहे. फुल टॉस होता. लोअर फुल टॉस ऑलरेडी कारफेड बॉल मिड विकेटला. फिल्डर वेगानं एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील झाली आहे पूर्ण. आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 21 या आकड्यावरती. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव 1 धावेच्या बरोबरीनं. हवेमध्ये बॉल एक केली आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न. दुसरीचा कॉल दिलाय साहीनं. 2 धावा या बॉलवरती. 2 स्कोर पुढे चालला. तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 24 धावा धावपलकावरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कोधून काढला अक्षरशः. कव्हरला बॉल चालला. थोडे मिसफील झाली आहे. संदीप कडनं दुसरी धाव होईल का. डबलला आता जास्त महत्व दिला जातोय साहीच्या माध्यमातून. आणि 2 स्कोर पुन्हा चालला पुढे 26 वरती. षटकाराला चौकाराला त्यानंतर डबल 3 आल्या. धावा धावपलकावरती 26. षटकातील शेवटचा अखेरचा बॉल शिल्लक आहे. थांबले कट केला. गती कमी केली. लेन पिकअप केली. फिल्डिंग चांगली झाली आहे. या बॉलवरती सिंगल. सिंगलला षटक क्रमांक संपलं जात आहे. तुम्ही पाहताय दुसरं आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा 13.50च्या सरासरीनं 27 धावा धावपलकावरती. या ओव्हरचा जर विचार केला ना तर या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 18 धावा खर्च केल्या. खराब गोलंदाजी राहिली आहे सुनीलची. ज्यानं 18 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. त्यामध्ये तुम्ही एक षटकार एक चौकार पाहिला. एक वाईड बॉल पाहिला. 27 धावा धावपलकावरती.
2 षटकांचा 12 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 12 बॉलमध्ये धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 27 पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 18. या ओव्हरमध्ये डबल आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 9 चालत्या, या ओव्हरमध्ये 18 आल्या आणि 27 धावा. 13च्या सरासरीनं 13.50 सरासरीने 27. तिसरं षटक सुरू झालंय. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज गंगाराम आलाय. त्याच्या समोर तुम्ही साईला पाहताय, खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातनं. 19 धावा वरती खेळतोय, ज्यांना चेंडू फेस केले 9 बॉल 19 वरती खेळतोय. आणि एका बाजूला तुम्ही फुलाजीला पाहता, 3 बॉलचा फेस करत असताना 6 वरती खेळतोय. चांगली पार्टनरशिप. षटकातील पहिलाच बॉल गंगारामच्या अगेन्स्ट उडवला, बॉल चाला, फिल्डिंग अप्रतिम, हातानं बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि जवळ जवळ संघासाठी धावा देखील वाचवल्यात. फिल्डिंग अप्रतिम झाली आहे. तुम्ही फिल्डर पाहता मनोहरच्या माध्यमातून. या बॉलवरती 2 आल्या आणि 2 धावा धावपलकावरती पुढे जात असताना 29 वरती पाहता गंगारामनं पहिल्या मॅच मध्ये षटक 19 खूप छान राहिलं होतं. जेव्हा धावा आल्या होत्या खिडकाळच्या बाजूने तेव्हा कमबॅक केला, फक्त 8 धावेचं राहिलं. या बॉलवरती आक्रमण होईल का? स्टार्मिंग स्ट्रोक होता, 3 तिकडा काम बिगडा असं म्हटलं जातं. या बॉलवरती पुन्हा एकदा आल्या 2 न स्कोर पुढे जात असताना तुम्ही धावा पाहता स्कोरबोर्ड वरती 31 या कड्यावरती 31 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. गंगारामचं हे षटक 3रं प्रगतीपथावरती. सरळ आला बॉल, वेगानं चालला, बॉडी लाईनच्या दिशेनं संदीपचा प्रयत्न अपयश. बॉल लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 35 या आकड्यावरती 35 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. 27 वरती खेळतोय, 12 बॉल 27. चांगली बॅटिंग सुरू आहे. एका बाजूला कॅप्टन कूल साही भोईरची 2 चौकार 1 षटकार. डबलला जास्त प्राधान्य साही नदीला. साईला माहिती आहे डबल सिंगल येते हे घेणं गरजेचं आहे. यात तेव्हा बेनिफिट पडतील तुम्हाला उत्तरार्धामध्ये जेव्हा तुम्ही फिल्डिंग कराल तेव्हा. आणि त्या लगेचच डबल ला केलं जात आहे सिंगलचं रूपांतर डबल मध्ये साहीनं केलंय. धावा पोचल्यात 35 वरती. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. अडीवली संघ फिल्डिंग मध्ये परिवर्तन देखील केला जातोय. ऑन साइडला तुम्ही 4 क्षेत्ररक्षण. ऑन साइड झोन ऑफ फेवरेट आहे साईचा. त्या झोन मध्ये फटके येतात त्यांना माहिती आहे. बघा आता 4 क्षेत्ररक्षण लावले गेल्यात. काही तर रणनीती आहे. षटकातील पुढचा बॉल थांबलेत. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन, डीप कव्हर पॉइंटला खाली क्षेत्र आहे त्याला माहिती आहे साईला. आणि त्या क्षेत्रामध्ये गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉडी लाईनच्या बाहेर आला लागोपाठचा हा दुसरा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 39 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल डान्सिंग डाऊन डग्राउंड फटका लगवायचा होता. फ्रंट फुटला येऊन बॉल चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. डॉट बॉल आला. स्कोर थांबला 39 वरती. 31 वरती खेळतोय. चेंडू फेस केले 14 बॉल 31. साही भोईरला तुम्ही पाहता. थांबलेत पुन्हा एकदा. क्षेत्र निवडलाय खाली. डीप कव्हर पॉइंटला गॅप खूप मोठी आहे. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. बाउंड्री लाईनच्या दिशेनं आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं षटक संपलं जात आहे. ते 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 43 धावा स्कोरबोर्ड वरती.
षटक संपलं जात आहे. तुम्ही पाहताय तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग होतीये साहीच्या बॅटमधनं. खूप चांगले फटके तुम्ही पाहिले, 4 चौकार त्याच्या बॅटमधनं आले. बॅटिंग दमदार झाली आहे. 35 धावेवरती तो खेळतोय. ज्यानं चेंडू फेस केलेत ते 15 बॉल 35 वरती खेळतोय. 35 वरती खेळतोय. 15 चेंडू खेळत असताना पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. एव्हरेज तुम्ही पाहिलं 9चं होतं. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 18 धावा झाल्या 27. एव्हरेज तुम्ही पाहिलं 13.50. त्यानंतर धावा 16 आल्या. आता तुम्ही सरासरी पाहता 14.33 आणि धावा धावफलकावरती 43. 3 षटकांचा खेळ संपत असताना गोलंदाज स्लोगोरचं, डेटोरचं, हाणामारीचं आणि बॉलिंग ट्रॅकवरती शरद आला. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील, शेवटच्या षटकामध्ये कितीचा स्कोर लागेल. फुलाजी स्ट्राईक इनला, लाईन पाहावी लागेल. लाईन खराब, वाईट बॉलचा इशारा पंचानं दिला आणि एक्स्ट्रा स्वरूपाची धाव स्कोर बोर्डवरती ऍड झाली आहे आणि संघ जाऊन पोहोचलाय. तुम्ही पाहता 44 वरती 44. षटकातील पुढचा बॉल. फटका मोठा लगवायचा होता. जेलची शक्यता. कॉलिंग गरजेची होती. कॉलिंग देणं गरजेचे आहे. कॉल इज परफेक्ट असं म्हटलं जातं. बॉल वेगानं चालला. 2 केल्या, तिसरेचा प्रयत्न. इथे काय घडलाय, मिसफिल्ड झाली आहे आणि चेंडू सीमा पार आलाय. चौकार. एखादी चुकी किती मागात पडतीये. झेल झाला असता, कॉलिंग दिलं नव्हतं पॉइंटच्या आणि विकेट किपरनं. कॉल दिला असताना झेल झाला असता. कॉल येता बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार आला. मी म्हणेन टीम गेसरच्या बाजूनं. गेसरनं टॉस जिंकला. बॅटिंग काय घेतली, काय ते रणनीती असावी आणि ती रणनीती आहे. त्यांना माहिती आहे आडिवलीची बॅटिंग दमदार आहे. आम्ही जास्त स्कोर लावू. येणाऱ्या बॉलिंग अटॅकला आम्ही बॉलिंग चांगले आहेत आमच्याकडे. आम्ही कमबॅक करायचा प्रयत्न करू. तेच काहीतरी मानस आहे गेसरचं आणि हेच करत असताना फटका पुन्हा एकदा बसलाय. ज्याची पुन्हा एकदा शक्यता होती. या बॉलवरती धाव मिळती है 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 49 धावा धावफलकावरती. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावफलकावरती 49. 3 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी शरदची. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लाईन खराब, लाईन खराब. या 1 न गेसर संघ पोहोचला 50 वरती. 50 कंप्लीट गेसरची. 50 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 50 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. बॅटचा कडा लागला. विकेट किपरच्या हातामध्ये आहे आणि इथे विकेट मिळतीये आणि खेळ संपलाय. साई भुईरचा ज्यानं 17 चेंडू 35 धावेचं योगदान दिलं. त्याच्या बॅटमध्ये तुम्ही चौकार पाहिले 4, 1 षटकार. बॉल फेस केले 17 आणि धावा त्यानं उभारल्या. तुम्ही पाहता त्या 35 धावेचं योगदान देत असताना साहीची इथे विकेट कॅरी झाली आहे. फुलाजी आला बॅटिंग साठी. ज्युनियर फुलाजी. फटका इथे चाला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली झाली आहे. असं वाटलं की बॉल बॉडी लाईनच्या बाहेर जाईल की काय आणि तोपर्यंत धावा. 3 धावा. चौथी धाव घेत असताना इथे फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद झालाय. फुलाजी सिनियर बाद झाला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 53. शेवटचा बॉल शिल्लक. पाच बॉल मध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या शरदनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय.
फटका चांगला बॉल झाला बॉडी लाईनच्या दिशेनं सीमा पार आणि या चौकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या मात्र 57 आणि 58 धावेचा आता टार्गेट पार करायचा आहे तो विजयासाठी टीम अडिवलीला. अठ्ठावन्न धावा कशा रीतीने पार केल्या जातील या धावा चेस केल्या जातील का डिपेंड केल्या जातील ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज बालाजी पाटील सरांचा मायक्रोफोन वरती. शिरडोन टीमचा कॅप्टन आणि कॅप्टन निलजे बी टीमचा कॅप्टन. या शिरडोन टीमचा कॅप्टन आणि निलजे बी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. यातून जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये जाईल. गेसर आणि अडिवली यांच्यामध्ये तुम्ही मॅच पाहता. या शिरडोन टीम टॉस साठी टॉस साठी या शिरडोन टीमचा कॅप्टन आणि निलजे बी टीमचा कॅप्टन या लगेचच टॉस करूयात. या लगेचच शिरडोन आणि निलजे या दोन टीम 40+ टीम मध्ये आपण टॉस करूयात. आमचे समालोचक मित्र बालाजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकता. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील केलं जात आहे. एक जबरदस्त सिनियर समालोचक त्यांचा मराठीचा एक बुलंद आवाज त्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. आणि टॉस इथे जिंकलाय निलजे बी टीमनं टॉस जिंकला. डिसिजन इज पेंडिंग. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये लक्ष 58चं बालाजी पाटील सरांचा आवाज खेळाच्या उत्तरार्धामध्ये. तर 57 धावा झाल्या. 58 धावांचं लक्ष. गेसर संघाने खूप चांगली बॅटिंग केली. इथून जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि कमीत कमी एक ट्रॉफी आणि 15,000चं कॅश प्राइज त्याला मिळू शकतं. म्हणजे बक्षीस पात्र फेरी सुरू झाली. साई भोईरने काय जबरदस्त बॅटिंग केली. पण अडिवली 40+ संघाकडे देखील विसरता कामा नये. बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. भास्कर आहे, संदीप आहे, सुनील आहे, गोविंद आहे, तडाखेबंद फलंदाज आहेत या संघाकडे देखील. तर मॅच खूप चांगली बघायला मिळेल अशी आशा बाळगूया आपण. जो या मॅचच्या दिशेने सलामीची जोडी आपण पाहू शकतो. संदीप आणि गोविंद. पहिल्या मॅच मध्ये संदीप आपण आता अपयशी ठरला होता. संदीप भाणे आणि गोविंद भाणे ही जोडी. संदीप भाणेंचा विचार केला तर आमचे SP पॅनलचे खूप चांगले पंच आहेत. संदीप असतील, आपण बोलले तर दिनेश सोरखाते, आपण बोलले तर दशरथ सोरखाते असतील. ट्रॉफी शॉपचे ओनर दिनेश सोरखाते देखील दावडी गावचेच आहेत. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम
सागाव तर दुसऱ्या बाजूला शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप. 2 ऑफिशियल आमचे पंच. एक दिवशीची स्पर्धा 2 दिवसाची होती, पण काही कारणास्तव एकच दिवस ही स्पर्धा ठेवली आणि 8 संघांना आमंत्रित केले. ट्रॉफीज देखील आपण पाहू शकता. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. गोल्डन विथ रेड कलर. सामना सुरू होते. गोविंद आपण आता नॉन स्ट्राईकला स्ट्राईक केला. संदीपला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतो गेसर 40 प्लस संघाच्या माध्यमातून. फुलाजी येतोय. हा ज्युनियर फुलाजी येतोय गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. संदीप भाणेला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण का आता बक्षीस पात्र फेरी सुरू झाली. जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये पोहोचेल आणि कमीत कमी ट्रॉफी आणि 15,000चा हकदार ठरू शकतोय. श्रीराम पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि त्यांचे सुपुत्र देखील जॉईंट आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फुलाजी पहिला चेंडू पूल केला यावेळेला आणि चेंडूला पाठवून दिलं यावेळेला मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. लाईन लवकर पिकअप केली आणि स्वतःला पोझिशन मध्ये आणलं. चेंडूला फेकून दिलं मिड विकेट सीमारच्या पार. यासाठी संदीप भाने ओळखला जातो ना. तर सुरुवात दमदार केली. त्याला माहिती आहे इथून जर मॅच जिंकायची असेल तर चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. साईभूर तेच सांगतो की चालेल एक शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पडला पण नंतर कमबॅक करा तुम्ही. तर इथून जर तुम्ही जिंकलात तर मेगा फायनलमध्ये पोचाल, म्हणजे एक ट्रॉफी आणि कमीत कमी 15,000 रुपयाचा हकदार ठरू शकता. श्रीराम पाटीलचा विचार केला ना, ग्रामीणमध्ये ट्रॉफीला फार महत्त्व आहे. आज ते काम केलंय तुम्ही, ना भूतो ना भविष्य. निलजे 40 प्लस ब संघाने स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषक पहिल्याच वर्षी 40 प्लसची स्पर्धा झाली आणि चॅम्पियन संघ देवानंद पाटील मालिकावीर ठरला. आणि त्यांच्या आपण इथं कारकिर्दीला सर्वात महत्त्वाचा क्षण 2024 मधला. फुलाजी चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. कॉडब्यांचं अपील केलं जात आहे. नाही, गोलंदाज अपीलच करत नाहीये. गोलंदाजाचं काम आहे अपील करणं फार, कारण त्याचा अपील फार इम्प्रेसिव्ह असतो. तेच सांगतायत रमेश की तुम्हाला अपील करणं फार गरजेचं आहे. डॉट चेंडूची समाप्ती. षटकार आल्यानंतर फुलाजी ज्युनियर गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एणकडून प्रथम ऊर्ध्वकडे मार्क होतोय. फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे साई, त्याच्या डोक्यावरना चेंडू निघून जातोय. लॉंग ऑन सीमारच्या पार. सलग आपण पाहिलं दुसरा षटकार येतोय. एक चेंडू डॉट गेला तर पुढच्या चेंडू येतो. षटकार बघायला मिळालाय. नाही, ही ओळख आहे संदीप भानेची. बघा आधी अपयशी ठरलाय. आज या वर्षीचा विचार केला तर संदीप भानेच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत, पण आता मोक्याच्या क्षणी धावा येत आहेत, कारण की आपण आता मैत्री चषक देखील या संघाने उचलला. साबे संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा आयोजित केली ती भोपर संघाला पराभूत केलं मेगा फायनलमध्ये. त्यामुळे आत्मविश्वास वाढलाय. नेक्स्ट मॅच सेमीफायनलची मॅच निलजे 40 प्लस ब विपक्ष घेस. आपण आता शिरडून 40 प्लस मध्ये मॅच पाहणार. 2 बलाढ्य संघांमधली मॅच. फुलाजी ज्युनियर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. फुलटॉस आहे. झेलची शक्यता आहे. साई आल्याय, थांबले थोडेसे. झेल ड्रॉप झालाय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. नाही, महत्वाचा झेल होता. फ्लॅट फटका होता. झेल सुटलाय लोंगॉनला. कॅचेस विन द मॅचेस. झेल कोणाचा सोडलाय? संदीप भानेचा. आता संदीप भाने ज्या धावा करेल त्या डोकेदुखी ठरणार आहेत गेसर 40 प्लस संघासाठी. सेमीफायनलची मॅच आहे. इथून जिंकलात तर मेगा फायनल मध्ये एक ट्रॉफी आणि 15,000चा हकदार ठरू शकता. फुलाजी राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. बॅकफुट गेलाय. स्क्वेअर कटचा ला जेव्हा फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू आपण पहिले तर फटका आपल्याला बघायला मिळेल. चेंडू चांगला होता, खराब नव्हता चेंडू, पण बॅकफुट गेले. स्ट्रोक साठी जागा केली आणि चेंडूला पाठवून दिलं. यावेळेला पॉईंट सीमाराच्या बाहेर. चौकार धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता 18 धावा. काय दमदार सुरुवात केली आहे बघा. संदीप भानेचा झेल सुटलाय, त्यानंतर चौकार आलाय. 2 षटकार देखील त्याच्या बाणामधून आले आहेत. चांगली बॅटिंग करतोय गोविंद भाने. बघा नो स्ट्राईकिंगला थोडंसं चेहऱ्यावरती सुमित हास्य दिसतंय. संदीप खूप चांगली बॅटिंग करतोय. फुलाजी ज्युनियर राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. फटका सुरेख आहे यावेळेला. मिड ऑफला बीट करून 1 बाउन्स. लॉंग ऑफ सीमारच्या पार. दणदणीत चौकार. मॅच खुली केली. पहिल्या षटकात संदीपने काय बॅटिंग केली. झेल सुटल्यानंतर आपण पहिले तर 10 धावा त्याने कुठल्यात 3 चेंडूमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रीराम पाटील आम्हाला माहिती येतात. एक दमदार सुरुवात. 22 धावा. श्रीराम पाटील यांचे सुपुत्र देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचे देखील थोडंसं आम्ही वार्तालाप करू. रुद्र देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. मला वाटतं रुद्रचा परीक्षा संपली आहे का?
चला लगेच रमेश म्हात्रेचा इशारा तो मॅच सुरू करा ना. मॅचचा एक रिदम असतो ना, तो रिदम तोडू नका. काही खेळाडू बघा आपण तर निळजे बस संघाचे आराम फरमवत आहेत, झाडाखाली निसर्गाच्या सानिध्यात बसून सामना एन्जॉय करतायत. वृक्ष आपण आता सावलीची झाडं लावलेत, करंजाची झाडं आहेत आपल्याला बघायला मिळतात. भरत दागो पाटील यांचा देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बाला पाटील साहेबांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही साईचं षटक आता फार महत्वाचं, 22 आल्यात खरं 58चं आपण आता लक्ष आहे. 22 आल्यात. साईनाथ भोईर आल्यात गोलंदाजी मार्कस टाकला. गोविंदने पाहिलं की 22 धावा कशा आल्या संदीपच्या बॅटमधून. साई गोलंदाजी मार्कवर. कोळेगाव एणीकडून ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. साई लोअर फुल टॉस होता, लॉफ केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. झेल पुन्हा एकदा ड्रॉप. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. नशिबाचा धनी ठरतोय, खेळाडू ठरतोय आपण तर तोच. मगाशी लॉंग ऑनला झेल सुटला, आता स्वतःच्या गोलंदाजीवर झेल सुटला गेलाय. नाही साई एक चांगला क्षेत्रक्षण, आता झेल कसे सुटतायत, दबाव आहे. 2 झेल पकडले, दोन्ही सलामीचे बॅटर बाद झाले असते ना. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ, छोडो कॅच हरो मॅच. संदीप तेच सांगतात. गोविंदला फटका मारला, ताकदीने प्रहार कर. 24 धावा धावफलकात लागल्यात. 58चं लक्ष आहे. साई राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आहे. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. असा प्रकार सूर्याजीने फटका खेळला आणि अंतरली फुटी प्लस संघ स्पर्धेतून बाहेर गेला. गेसर संघाच्या अगेन्स्ट. पुण्याला गोलंदाजी मार्कवर साई राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क टाकला. गोविंद हा चेंडू पुण्याचा शॉर्ट ऑफचा चेंडू होता. 5 अपील होतं, यावेळेला स्ट्रॉंग अपील केलं गेलेलं आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकाती 24 धावा. 15 चेंडू 34 ची गरज आहे. मॅच संपली नाहीये, मॅच मध्ये शिरकाव करतोय गेसर 40+ संघ. साई पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. गोविंद फुलटॉस लोअर फुलटॉस होता. चेंडूला मिडॉन वरनं चेंडूला खेळून काढलाय. लॉंगरला जो प्रत्येक चेंडू फीड होईल. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ज्ञानेश्वर होते, चपळ क्षेत्ररक्षक आहेत पण फेकी अचूक येत नाहीये. धावसंख्या धावफलकात 26 धावा. समीकरण बदलते आता पुन्हा एकदा. 34 धावांची गरज आहे. साई गोलंदाजी मार्कवर. साई चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये मोठे फटके मारू देत नाहीये. राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्ग टाकला. गोविंद फटका सुरेख आहे. इनसाइड आउटचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. अप्रतिम टायमिंग. इनसाइड आउटचा लाजवाब फटका. डीप लॉंग ऑफ रिजन मधनं चेंडू सीमारेषा पार गेलाय. संख्या 30. 28 ची 58 34 आपण बघितलं तर धावा आता धाव फलकाती लागल्या. त्या तब्बल धावा आहेत 30 धावा आहेत. कारण 58चं लक्ष म्हणजे अजूनही जर विचार केला तर 28 ची गरज आहे. बघा थोडंसं आमच्याकडून चुकीचं समीकरण सांगितलं गेलेलं होतं. नाही काय बॅटिंग करतोय बघा. गोविंद देखील चांगली बॅटिंग करतोय. संदीप आणि गोविंद मनाशी निश्चय करून गेले आहेत की इथून चांगली बॅटिंग करायचं, लक्ष पार गाठायचं. साई पुण्याचा गोलंदाजी मार्कवर टाकला. गोविंद भानेला आपण पाहू शकता. हा चेंडू शप्पल स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षण डीप मधनं आलाय. मिसफील्ड झाले. 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 2 ने पुढे सरकते. 32 धावा. आता येणारे आपण तर 12 चेंडू 26 ची गरज आहे. या षटकात धावा आल्या तब्बल विचार केला तर 10 आल्यात. शशांक पाटील देखील सराव करतायत. अध्यक्ष चषक खेळायचंय नाही. तो हाफच खूप चांगला. अध्यक्ष चषक मध्ये सागाव 40+ आहे, देसाई 40+ आहे, चिकनगर संघ आहे. बारा चेंडू 26 ची गरज आहे.
13च्या सरासरीने आपण तर सरासरी पाहिजे. मनोज भाने देखील जात आहेत, गोल्डन मॅन आहेत, खेळाडूंना जलपान करण्यासाठी जात आहेत. शरद काका कुठे चाललेत? मॅच बॉल आहे ना, MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपण बघितलं तर 4 षटकांची मॅच 2 षटक झाले आहेत. खेळाडू थोडंसं बातचीत देखील करतायत. चेंडू गेला त्यामुळे चेंडू लवकर मैदानात येणं फार गरजेचं आहे. तर येणारे 12 चेंडू 26 ची गरज आहे. ज्ञानेश्वर आला. ज्ञानेश्वरचं षटक फार महत्वाचं. आता संदीपने जबरदस्त बॅटिंग केली. ह्या यांनी त्याने जबरदस्त धावा कुठल्यात, आत्मविश्वासाने त्याने बॅटिंग केली. त्याचा झेल देखील सुटलाय ना. आता ते झेल सुटलाय ते महत्वाचं नाही. आता तुम्हाला येणारे झेल पकडायचे आहेत. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवास टाकला. संदीपला आपण पाहू शकतो ज्याला जीवदान मिळालंय आणि काय बॅटिंग केली त्याने, जबरदस्त बॅटिंग केली ज्ञानेश्वर. एज आहे आणि मॅचची गोल्डन विकेट ज्ञानेश्वरने मिळवून दिली. पहिल्या स्पेलमध्ये आपण तर आलं स्वतःचं पहिलं आणि संघात 30 षटक आणि या मॅचची जी गोल्डन विकेट मिळून पाहिजे होती ती मिळवून दिली. संदीप भानेला मैदान सोडावं लागतं. नवीन बॅटर तर भास्कर येतोय. खूप चांगला झेल पकडला गेलाय. 7 चेंडू मध्ये 22 धावा कुठल्या. नवीन बॅटर तो भास्कर येतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार सेमीफायनलची मॅच. निलजे 40+ ब विपक्ष शिरडून 40+ मध्ये मॅच पाहणार आहोत. 2 बलाढ्य संघांमधली मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही ताकदवर संघ आहेत. ज्ञानेश्वर हा चेंडू ऑन साईडला वळवला. मिड विकेटला वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विकेट मिळाल्यानंतर बघा उत्साह वाढलाय, ताकद वाढली गेसर 40+ संघाची. तर साई सांगतायत चेअरअप करतात आपल्या खेळाडूंना. त्यांना माहिती आहे इथून जर ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं तर मेहनत करावी लागणार आहे. तर क्रिकेटमध्ये ना मेहनत शिवाय काहीच मिळत नाहीये. मेहनत करा तुम्हाला भरपूर काही मिळेल. गोविंद आला स्ट्राईक केला. आता ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय. समीकरण बदललं यावेळेला. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 33. चांगला चेंडू होता यावेळेला. शपल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे विकेटची शक्यता आहे. बॅटर बाद. काय यष्टीरक्षकाने चपळाई दाखवली बघा. जबरदस्त गोलंदाजी ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. नऊ चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. ज्ञानेश्वर काय जबरदस्त गोलंदाजी करतोय बघा. वापसी करतोय. कारण 12 चेंडू मध्ये काय घडलं ते महत्वाचं नाहीये. आता करायचंय मारा किंवा मारा हे समीकरण येऊन ठेपलंय. पण भास्कर आणि आपण तर गणेशची जोडी फार महत्वाची जोडी मैदानावर. या एकाच खेळाडूला आता शेवटपर्यंत खेळ करावा लागणार आहे तर आपल्या बघितलं तर अडवली 40+ संघाला इथून विजय संपादन होईल. गणेश शेलार आलेत. ज्ञानेश आपण तर चांगला चेंडू होता. वाईड यॉर्करचा वापर केला. काय गोलंदाजी करतोय बघा ज्ञानेश्वर. अप्रतिम गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करतोय.
जबरदस्त गोलंदाजी. समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. 25 ची गरज आहे, 33 झाल्यात. ओ चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी करतोय बघा. आता समीकरण बदललंय. येणारे 7 चेंडू आणि धावा हव्यात. आपण बोलले तर 25 ची गरज आहे. काय गोलंदाजी केली बघा ज्ञानेश्वरने. अंतिम चेंडू स्ट्रायकेलला भास्करला आपण पाहू शकता. हा चेंडू फार महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर, हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे. चूक झाली आणि चेंडू सीमारेषा पार जातो. यावेळेला चौकार. कारण झेल झाला असता तर शेवटच्या षटकामध्ये 25 पाहिजे असत्या, पण आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 21 ची गरज. या षटकामध्ये ज्ञानेश्वरने काय गोलंदाजी केली. 5 धावा देऊन 1 गडी बाद केल्याचा. गोलंदाजी आवडली असेल ज्ञानेश्वरची, टाळ्या होऊन जाऊ दे. साई तेच सांगता, झेल सुटला हरकत नाही, पण चेंडू जाऊ देऊ नका सीमा पार तुम्ही. आता 21 ची गरज आहे. 6 चेंडू 21. काय गोलंदाजी केली ज्ञानेश्वर. शेवटच्या चेंडूवर देखील झेल उडाला होता, पण क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला जजमेंट केला नाहीये. देवानंद पाटील देखील बघा त्यांचं अभिनंदन करतायत. काय गोलंदाजी केली ज्ञानेश्वरने. सामन्यामध्ये अजूनही जिवंतपणा आणलाय त्यांनी. सामन्यामध्ये रहस्य निर्माण केलंय. येणारे 6 चेंडू 21 ची गरज आहे. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर करून येतोय. फुलाजी सिनियर येतो का पाहिजे आता. ज्युनियरने देखील चांगली गोलंदाजी. तो झेल पकडला असता 24 नसते तर आपण इथे 25 धावा राहिल्या असं, पण आता 21 आहेत. गणेश शेलारकडे देखील ताकद आहे, प्रचंड ताकद आहे, गुणवत्ता आहे आणि आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार त्यांना. फुलाजी आलेत, सिनियर फुलाजी. आपण जयेशला आणि देवानंदला देखील पाहू शकता सबस्टिट्यूट खेळाडूच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच त्यांची आहे. ओमसाई MTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले ते. सेमीफायनलची मॅच घेसर 40+ विपक्ष अडिवली 40+. कोण जिंकणार, कोण हरणार, कोणत्या गावामध्ये ट्रॉफी जाणार आज. घेसरमध्ये की आपण पाहिले तर अडिवलीमध्ये. येणारे 6 चेंडू सांगतील. चुका केल्या होत्या साईकडनं, पण त्या चुका आता दुरुस्त केल्यात. ज्ञानेश्वरने काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. 6 चेंडू 21 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. फुलाजी येतोय. चला रमेश मात्रे लगेच सूचना करतायत का वेळ कमी घ्या. टाइमाला फार महत्व आहे. दुपारच्या आपण 3:20 झालेत. सेमीफायनलची मॅच अजून जर विचार केला तर 2 मॅचेस कव्हर करायचे. त्यानंतर फुलाजी सिनियर गोलंदाजी मार्कवर. कोळेगाव एनकडून स्ट्राईक केला गणेश सिलार. ऑन साईडला शॉर्ट फाईन आपण पाहू शकता. शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन, गली पॉइंट, एक क्षेत्ररक्षण कव्हर. चांगला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण बदललंय. येणारे 5 चेंडू आपण बघितलं 21 ची गरज आहे. फुलाजी सिनियरने पहिला चेंडू खूप चांगला टाकलाय. वाईड यॉर्करचा वापर केलाय. गणेश शेलारला आपण स्ट्रायकेनला पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. फुलाजी सिनियर लेफ्ट हँड ओर देखील मारा करतोय. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. डॉट चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाजी केली जाते बघा. ज्ञानेश्वरने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ना, त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहू शकता यावेळेला फुलाजी सिनियर देखील करतोय. 4 चेंडू 21 ची गरज आहे. समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय आता. खरं इथून आता विचार केला तर 21 धावा करावा लागणार आहेत. त्यामुळे 3 षटकार. हा चेंडू बॅकपट गेला, कट केला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय. पॉइंट सी मारेशा बार, चौकार. समीकरण बदलतंय आता. धावसंख्या धाव फलकरते आपण पाहू शकता यावेळेला. 41. अजूनही 17 ची गरज आहे. 3 चेंडू 17. आता हा चेंडू फार महत्वाचा आहे. नाही, मोठे फटकेच मारावे लागणार आहेत. म्हणजे विचार केला तर 3 षटकार. 3 चेंडू 17. फुलाजी सिनियर चांगली गोलंदाजी करून ज्ञानेश्वरचं कौतुक करत. काय गोलंदाजी केली. शरदकडे एकही चेंडू गेला नाही अजूनपर्यंत. 21 चेंडू मध्ये एकही चेंडू त्यांच्याकडे गेला नाही. फुलाजी
चांगला चेंडू होता यावेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडू चालला स्क्वेअर लेगला डीप बंद क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट केली जाते. आत्ता समीकरण आपण तर अवघड होत चाललं आणि आता पूर्णपणे आपण बघितलं तर सामना झुकत चालला. आता 2 चेंडू 16ची गरज आहे. काय गोलंदाजी केली ज्ञानेश्वरने, अप्रतिम गोलंदाजी. फुलाजी सिनियर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द मार्क शाखेला भास्कर. फटका यावेळेला खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेगला बॅटर बाद होतोय आणि आता पूर्णपणे घेसर संघ आपण पाहिले तर मेगा फायनलचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झालेत. नाही ट्रॉफी लागूच झाली नाही. जबरदस्त मला वाटतं संघर्ष ना भरपूर केला साई भोईर अँड कंपनीने. आज संघर्ष संपलाय. त्याचं एकमेव कारण देवानंद पाटील. मी तर म्हणेल ना ज्ञानेश्वर काय गोलंदाजी केली. म्हणतात ना तलवार जरी जुनी झाली तरी धार मात्र कमी नाही झाली. वर्ल्ड इज गोल्ड. नवीन बॅटर आहे मनोज. एक चेंडू 16ची गरज आहे. फक्त औपचारिकता. फटका सुरेख आहे यावेळेला झेलची शक्यता आहे. ज्ञानेश्वर आले आहेत. ओहो गुड कॅच. जर तुमची वेळ चांगली असेल नाही तर काही करा तुम्ही, त्यावेळी तुम्ही कोणती चूक केली तर तुमच्याकडे चूक होणार नाही. आणि अशा तऱ्हेने मेगा फायनलमध्ये पोहोचलाय तो म्हणजे घेसर 40+ संघ. विजयी संघाचे अभिनंदन. म्हणजे आज मी तर म्हणेल ना होळीपूर्वी ना खऱ्या अर्थाने दिवाळी आले साई तुमच्या गावातच. खरं ट्रॉफी मिळणार, कॅश प्राईज मिळणार. त्या सामन्याचा मॅच आम्ही लगेच घोषित करतोय. दोन खेळाडू दावेदार ठरले आपण तर होते, पण त्या अर्थीत आम्ही